कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर झाली आहे। ही प्राथमिक प्रक्रिया आहे। आता या प्रभाग रचनेसंदर्भात हरकती सूचना घेतली जाणार आहे आणि महापालिकेने 4 तारखेची मुदत यासाठी दिली आहे। पहिल्यांदा कल्याण डोंबिवलीत बहुसदस्यीय निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे। आपल्यासोबत कल्याण डोंबिवलीतील काही पत्रकार आहेत, त्यांच्याकडून या प्रभाग रचनेसंदर्भात त्यांची काय मतं आहे, काय विश्लेषण आहे हे जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत भवर आहेत। भवरजी, सांगा काय तुमची प्रतिक्रिया या प्रभाग रचनेसंदर्भात आहे? कल्याण डोंबिवली या 2 शहरांची महापालिकेची स्थापना 1983 साली झाली आणि 1983 ते 1995 पर्यंत या महापालिकेत केवळ आणि केवळ प्रशासकीय राजवट होती। युती सरकारच्या काळात स्थापन होण्याच्या आधी 95 मध्ये या महापालिकेत जेव्हा निवडणूक झाली ती आत्तापर्यंत 2015 पर्यंत जी सार्वत्रिक निवडणूक झाली त्यामध्ये एकसदस्यीय पद्धतीनेच निवडणूक झालेली आहे आणि सगळ्यात मधल्या काळात कोरोना होता त्यामुळे या महापालिकेची निवडणूक नाही झाली। पण आता न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणूक घेण्याचे जेव्हा आदेश दिले तर प्रभाग रचना जेव्हा महापालिकेने जाहीर केली निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, तर ही प्रभाग रचना आता बहुसदस्यीय पद्धतीची आहे आणि प्रथमच महापालिकेची निवडणूक ही बहुसदस्यीय पद्धतीने होत आहे। त्यामुळे हा सर्व सदस्यांसाठी इथल्या किंवा आजी माजींसाठी आणि इच्छुकांसाठी हा नवखा अनुभव आहे आणि या दृष्टीने आता राजकीय पक्ष कामाला लागले आहेत की प्रत्येकाने त्याचं 4 सदस्याचं आणि 3 सदस्यांचं पॅनल कसं तयार करायचं यासाठी राजकीय पक्ष तयारीला लागलेले आहेत आणि ही प्रक्रिया आता सुरू झालेली आहे। ज्येष्ठ पत्रकार प्रमोद भानुशालीजी आपल्यासोबत आहेत। भानुशालीजी, तुम्ही 95 पासून तुम्ही महापालिकेच्या हे प्रभाग रचनेसंदर्भात तुमचा अभ्यास आहे। आता ही प्रभाग रचना जाहीर झाली आहे, तुमच्या काय मत आहे? पहिली गोष्ट म्हणजे हा प्रारूप विकास आराखडा आहे। प्रारूप विकास आराखड्याचा विचार करताना आपल्याला 2 गोष्टींचा विचार केला पाहिजे का ह्यानंतर जे काय याच्या बाबतीमध्ये ज्या हरकती सूचना येणार आहेत त्याचा विचार होणार आहे आणि तो विचार झाल्यानंतर मग त्या बाबतीचे व्यवस्थित आपण त्याच्या बाबतीमधले नियमावली तयार करणार आहोत आणि नंतरच त्या याद्या किंवा प्रारूप आराखड्याप्रमाणे आपण त्यामध्ये उतरणार आहोत। याच्यामध्ये एक बघितलं पाहिजे आपल्याला का मागील प्रभागामध्ये मागील निवडणूक जी झाली होती त्या निवडणुकीच्या वेळेला ही प्रभाग रचना कशी होती, त्यात कुठली गावं होती, कुठली गावं वगळली होती, कुठले मतदारांच्या बाबतीमध्ये म्हणजे कुठली जिवंत असतानासुद्धा त्यांना मृत दाखवले गेले होते। म्हणजे बिहार पॅटर्नसारखंच इथेसुद्धा काय परिस्थिती आहे या बाबतीचा आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे आणि हे अभ्यास करण्याच्या बाबतीमध्ये आपल्याला याच्यासाठी मागचे जे प्रारूप आराखडे केले होते त्याचा सविस्तर अहवाल आपल्याला महापालिकेकडून सादर केला गेला पाहिजे। माझं एकच म्हणणं या बाबतीमध्ये का ह्या बाबतीमध्ये महापालिकेच्या आयुक्तांनी त्यांच्या ज्या सदस्यांच्या समवेत ही जी प्रारूप आराखडा केलेला आहे हा आराखडा 2020च्या निवडणुकीच्या म्हणजे आत्ताच्या ज्या 2024च्या निवडणुका झाला त्याच्या निवडणुकीच्या यादीनुसारच झालेल्या आहेत असं त्यांचा दावा आहे। परंतु प्रत्यक्षात त्याच्यानंतर झालेले जे काही मृत असतील किंवा नवीन मतदार असतील याच्या बाबतीत त्यामध्ये विचार झाला आहे किंवा नाही या बाबतीमध्ये कुठेही त्याच्या बाबतीत उल्लेख केलेला नाही आहे। एकच गोष्ट फक्त मला याच्यात सांगायची आहे, कोणत्याही परिस्थितीमध्ये या बाबतीमध्ये हरकती सूचना आल्याशिवाय याचा विचार करणं हे अशक्य आहे असं मला स्वतःला वाटतं। ही जी प्रभाग रचना आहे ही 2011च्या जनगणनेनुसार करण्यात आली आहे, तर जे मतं आहेत ते नक्की वाढलं असणार आहे। तुमची काय प्रतिक्रिया? 2011ची जी लोकसंख्या होती त्याचाच निकष धरून ही प्रारूप रचना बनवलेली आहे आणि प्रत्येक मतदारसंघ जो आहे किंवा ज्यांनी ते प्रभाग केलेला आहे तो 48,000 लोकसंख्येला गृहीत धरून केलेला आहे, पण यात वाढलेली असण्याची शक्यता आहे। आत्ताच प्रभाग रचनेवरती जर आपण नजर टाकली तर थोडीशी सत्ताधाऱ्यांना फेवर अशी प्रभाग रचना दिसते असं विरोधकांचं म्हणणं आहे। पण जेव्हा त्यांनी प्रभाग रचनेची प्रत्येक सोसायटी वाईज यादी जाहीर केली आहे की कोणती सोसायटी कोणत्या प्रभागात आहे, त्यामुळे हरकती आणि सूचना देणं इच्छुकांना खूप सोपं होणार आहे। थोडा जरी त्यांनी त्याच्यावरती अभ्यास केला तरीसुद्धा त्यांना त्याच्यावरती हरकती सूचना मांडणं शक्य होणार आहे। पण मतदार नक्कीच वाढलेले आहेत जे त्यांनी दाखवलेत त्याच्यापेक्षा, कारण मागची 15 वर्षची लोकसंख्या त्यांनी याच्यात गृहीत धरलेली नाही आहे। सतीशजी, जसं राजलक्ष्मीने सांगितलं की आता ही जी प्रभाग रचना आहे ही प्रभाग रचना 2011च्या जनगणनेनुसार आहे, तर तुम्हाला काय वाटतं या? 2015च्या ज्या निवडणुका घेतल्या होत्या त्यावेळी पालिकेने कल्याण डोंबिवलीची लोकसंख्या 15 लाख दाखवलेली। त्याच्यानंतर आता 10 वर्ष झालेली आहे, ही लोकसंख्या 25 लाखाच्या घरात गेले, पण ह्यांनी जी लोकसंख्या दाखवली आहे त्या 15 लाखा
मुळे 122च वॉर्ड झालेले आहेत आणि ह्या निवडणुकीमध्ये 122 वॉर्ड आहेत ते गेल्या निवडणुकीचे प्रमाणेच 122 ठेवले आहेत आणि त्यांनी असं यावेळी प्रथमच 4 सदस्यीय निवडणूक आहेत. ते 122 वॉर्डचे 31 प्रभाग होतात एकूण. त्याच्यातले 4 प्रभागांचे 29 वॉर्ड आहेत आणि 3 प्रभागांचे 2 वॉर्ड आहेत. ह्याच्यामध्ये सत्ताधारी पक्षाने ना कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये सर्वात जास्त नगरसेवक भाजप आणि शिवसेना यांचे दोघांचे मिळून 96 होतात आणि उरलेले जे 26 आहेत ते अपक्ष आहेत. तर सत्ताधारी भाजप शिवसेना पक्षाला जे पोषक वातावरण म्हणून त्यांनी 4 प्रभाग आपले जे निवडून आलेले आहेत नगरसेवक त्यांनाच अटॅच केलेले आहेत. त्यामुळे विरोधक किती ओरडाओरड केली तरी त्यांना, कारण माझ्या प्रभागाचा जो विस्तार आता 4 प्रभागांना जोडून आलेला आहे त्यामुळे एकामेकावरती अवलंबून आम्ही एकामेकाला 4 जणांना निवडून आणणार आहोत. त्यामुळे अपक्ष जे नगरसेवक येत होते ते आता येण्याची शक्यता त्यांना खूप स्ट्रगल करावं लागणार आहे. आणि गेल्यावेळी निवडणुकीच्या वेळी अनेकांनी हरकती घेतल्या होत्या की आमची प्रभाग रचना ही तुटलेली आहे. यावेळी त्यांनी रेल्वेच्या ह्या साईडचा जो भाग आहे तो एकत्र करून प्रभाग रचना केलेली आहे. तर मग टिटवाळापासून 4 प्रभाग जे रेल्वेच्या पूर्वेला आहेत ते एकत्र जॉईन केलेले आहेत, पश्चिमेला आहेत ते आंबिवलीपर्यंत जॉईन केले आहे. म्हणजे 4 प्रभाग जे आजूबाजूला आहेत त्यांची सीमांकन केलेली आहे. ही प्रभाग रचना सत्ताधाऱ्यांना अनुकूल आहे असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. नक्की तुमचा काय अभ्यास? विरोधकांकडून जो आरोप केला जातो आहे त्या आरोपात काहीच तथ्य नसल्याचंच एकंदरीत दिसतं. कारण शिवसेना भाजपाचेच नगरसेवक कल्याण डोंबिवली महापालिकेत जास्त प्रमाणात आहेत. आत्ता सतीश तांबेने तर सांगितलं की एकूण 96 नगरसेवक सत्ताधारी पक्षाचे आहेत आणि 26 नगरसेवक विरोधी पक्षाचे आहेत. तर जी प्रभाग रचना आहे ही प्रभाग रचना देखील त्याचप्रमाणे झालेली आहे. विरोधी पक्षांकडे फक्त 26 वॉर्ड होते. त्यामुळे एकंदरीत विरोधी पक्षाकडे आत्ता सध्या उमेदवार नाही आहेत. त्यामुळे असं वाटतं आहे की विरोधी पक्ष नुसतं विरोधासाठी विरोध करतो आहे. प्रत्यक्षात गेल्या 10 वर्ष जर आपण पाहिलं तर 10 वर्षात किती नगरसेवकांनी रस्त्यावर उतरून कामं केलीत. निवडणुका 10 वर्षापूर्वी झाल्यात. तर हा जो मोठा स्पॅन आहे 10 वर्षाचा, या 10 वर्षात जे नगरसेवक होते त्यातले मॅक्झिमम नगरसेवक जे आहेत ते सत्ताधारी पक्षातले होते. हाताच्या बोटावर मोजणारेच विरोधी पक्षातले नगरसेवक काम करत होते. आपण जर विरोधक विरोध करत आहेत किंवा ज्या मीडियामध्ये बाईट चालतात ते आपण बाईट जर पाहिलात तर हे जे बाईट देत आहेत हे क्वचितच काहीतरी रस्त्यावर दिसत आहेत किंवा आंदोलनात सहभागी होत आहेत. त्यामुळे मला असं काही वाटत नाही की सत्ताधाऱ्यांच्या प्रमाणेच ती प्रभाग रचना झाली आहे. कारण 96 प्रभाग तर सत्ताधाऱ्यांचेच आहेत आणि यातले फक्त 26 प्रभाग विरोधकांचे आहेत. तर विरोधकांचा जो दावा आहे त्यात काही दम आहे असं काही वाटत नाही. शेवटी आता तक्रारी, हरकती, सूचना असं सगळं बराच वेळ जायचं आहे. त्यामुळे त्यानंतर जो काही जी फायनल प्रभाग रचना होईल त्याच्यावरच सर्व काही अवलंबून असेल. पण एकंदरीतच हा जो आरोप केला जातो आहे की सत्ताधाऱ्यांनी प्रभाग रचना केली आहे हा कुठेतरी चुकीचा वाटतो. कारण इथून मागे तर राज्यात काँग्रेसची सत्ता होती, त्यावेळेला देखील शिवसेनेची सत्ता त्या ठिकाणी होती. तर हा आरोप असेल तर 10 वर्षापूर्वी आपण पाहिलं तर काँग्रेसने प्रभाग रचना केली पाहिजे होती. तर एकंदरीत विरोधकांकडे उमेदवार नाहीत आणि ते एकदमच ते गेल्या 10 वर्षापासून जे बॅकफूटवर आहेत त्यामुळे हे आरोप करत आहेत असं मला वाटतं. 2015च्या जी कल्याण डोंबिवली महापालिकेची निवडणूक होती त्यात 122 नगरसेवक होते. आता ही पॅनल पद्धतीने निवडणुका होत आहे. 122 नगरसेवकच असणार आहे. नाही, वस्तुस्थिती बघितली तर आता त्यांनी सांगितलं का बाबा लोकसंख्या वाढलेली आहे, त्या प्रमाणामध्ये हे वाढायला पाहिजे होते, प्रभागही वाढायला पाहिजे होते, पण तशा पद्धतीमध्ये झाले नाही. याचा अर्थ 2011ची त्यांनी जी लोकसंख्या गृहीत धरलेली आहे त्याच्या पुढचा त्यांनी विचार केलेला नाही. नवमतदार आलेले आहेत, त्यांच्या बाबतीतही विचार झालेला आहे किंवा नाही या बाबतीत. मृत झालेला जे नागरिक आहेत त्यांचाही विचार केलेला दिसत नाही. एकंदरीत वस्तुस्थिती पाहिली तर आपल्याला एकच म्हणावं लागेल का ही जी काय प्रभाग ही केलेला आहे त्यांनी प्रभाग, हे प्रभागाचा विचार त्यांनी ज्या पद्धतीने केला पाहिजे तो पक्षाला म्हणजे सत्ताधारी पक्षाच्या फेवरमध्ये असेल असंच जाणकारांचं मत जास्तीत जास्त आहे. याला कारण पण तशाच पद्धतीत आहे. कारण जे काय वाढ अशा पद्धतीमध्ये जे काही जाहीर केलेले आहेत 4 सदस्यीय किंवा 3 सदस्यीय हे त्यांना जास्तीत जास्त फेवर सत्ताधाऱ्यांना होतील ह्या पद्धतीचंच केलेलं आहे. त्यांनी मगाशी म्हटलेलं आहे का बाबा 122 आपल्याकडे प्रभाग आहेत, पण 122 प्रभागामध्ये जरी आता त्यावेळेला कमी असेल तरी आता ह्या वेळेला वस्तुस्थिती एका विरोधकांना यामध्ये जास्तीत जास्त उतरवून त्यांना ह्या बाबतीमध्ये एक न्याय घेण्याच्या बाबतीची ताकद आहे किंवा नाही याचाही विचार होण्याची आवश्यकता आहे. मागच्या वेळी 1240च्या आसपास हरकती घेतल्या गेल्या होत्या. यंदा काय अंदाजे किती हरकती लोक घेणार आहेत?
मुळात हरकती घेण्यासाठी 8 दिवसाचा कालावधी आहे. त्याचवेळी गणेशोत्सवसुद्धा आहे. त्यामुळे हरकती घेण्यासाठी लोकांना वेळ कमी आहे, उत्सवाचा काळ आहे. तरीही इच्छुक मात्र सगळं बाजूला ठेवून हरकती घेणार आहेत, हेही तितकंच खरं आहे. पण जसं आता सतीश तांबे किंवा अभिजित म्हणाला तसा की 96 प्रभाग आणि आत्ता पक्षांतर केल्यानंतरचे 5-6 नगरसेवक म्हणजे जवळपास 102 नगरसेवक सत्ताधाऱ्यांचे असल्यामुळे किंवा 102 प्रभाग 122 पैकी जवळपास सत्ताधाऱ्यांकडे असल्यामुळे उरलेल्या 20 प्रभागांमध्ये विरोधकांचं एकूण बळ होतं. त्यातही अनेक जण प्रभाग रचनेत हरकती घेण्यापेक्षा सत्ताधाऱ्यांबरोबर जाण्यासाठी इच्छुक आहेत. ते स्वतः संपर्कात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे हरकती फारशा घेण्यापेक्षा आपलं जागा निश्चित करण्यावरती प्रत्येकजण भर देईल असं वाटतं. कोर्टाने सांगितलं होतं की एक विशिष्ट मुदतीमध्ये हे निवडणुका झाली पाहिजे. वाटतं काय की जे कोर्टाने सूचना केली आहे त्या आधारे ह्या निवडणुका होणार आहे? कोर्टाने जो आदेश दिला आहे की निवडणुका ह्या मुदतीत झाल्या पाहिजेत, त्याचं कारण हेच आहे की वारंवार कोर्टाला म्हणजे जे सदस्य कोरोना काळानंतर निवडणूक झाली नाही त्यामुळे आणि राजकीय लोकांची इच्छाशक्ती नव्हती, कारण त्यांना ह्या निवडणुका लांबवायच्या होत्या. पण आता राज्यातही सरकार स्थापन झालं, केंद्रातही सरकार स्थापन झालं आणि कोरोनाही गेला. त्यामुळे आता ह्या निवडणुका घ्याव्यात असं कोर्टाने सांगितलं आहे. कोर्टाने त्यांना कालबद्ध कार्यक्रम दिलेला आहे. त्या कालबद्ध कार्यक्रमानुसार त्यांनी प्रभाग रचना जाहीर केली आहे. त्यानंतर ते हरकती सूचना मागवणार आहेत. हरकती सूचनेची सुनावणी करण्यासाठी विशेष अधिकारी नेमलेला आहे. या अधिकाऱ्यानंतर अधिकारी ज्या हरकती सूचना घेईल त्या हरकती सूचनांनंतर अंतिम प्रारूप प्रभाग आराखडा हा जाहीर केला जाणार आहे आणि त्यानंतर मग निवडणूक आयोग ही प्रक्रिया जाहीर करेल की ती निवडणूक कधी लागेल, त्याची तारीख काय असेल, त्याची आचारसंहिता कधी लागू होईल, हे सगळं निवडणूक आयोगावर आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेसंदर्भात एक प्रश्न असा आहे की 27 गावांसंदर्भात जे निर्णय प्रलंबित आहे कोर्टात, तर त्या संदर्भात काय निर्णय आला तर या महापालिका निवडणुकीवर त्याचा परिणाम होणार आहे का? विशेष म्हणजे काय, न्यायालयामध्ये हा जो काय प्रश्न उपस्थित केला गेलेला आहे 27 गावांच्या संदर्भात, मध्यंतरी त्यातली 22 गावं वगळण्याचाही शासनाने निर्णय घेतला होता. परंतु लोकांच्या मागणीप्रमाणे त्यांना पुन्हा महापालिकेतच घ्यावं लागलं आणि त्यामुळे आता त्या 27 गावांसहही आपल्या निवडणुका होणार आहेत. ही निवडणूक बघितली तर आपल्याला एकच गोष्टीचं आश्चर्य वाटेल, म्हणजे वाढलेली लोकसंख्या याचा जो विचार करण्याची आवश्यकता होती ती केलेली गेलेली नाही. आणि त्यातच एकच आश्चर्य वाटतं का बाबा ह्या बाबतीमध्ये जी काही निवडणूक प्रक्रिया सुरू आहे आता, यात मगाशीच भाऊसाहेबांनी सांगितलं का बाबा निवडणुका वेळेप्रमाणे होण्याच्या बाबतीत उच्च न्यायालयाने आणि सरकारने जरी दिलेलं असलं तरी सध्या शासन आणि न्यायालय यामधला जो काय त्यांच्यामधला जो काय वाद सध्या चालू आहे श्रेष्ठ कोण या संदर्भात, हा विचार करता निश्चितच असं वाटतं का ह्या निवडणुका वेळेवरती होण्याची शक्यता खूपशी कमी आहे. हरकती सूचनेसाठी फक्त 12 ते 13 दिवसाचा मुदत दिली गेली आहे. वाटतं की हा मुदत सफिशियंट आहे? नाही, ज्यावेळी महानगरपालिकेची अशी जे प्रभाग रचनाच्या संबंधीचे सूचना झाले ते एवढीच मुदत असायची. आणि दुसरं की ह्या प्रभाग रचनेच्या कार्यक्रमाची सुरुवात जर झाली आहे तर निश्चितच दिवाळीनंतर इलेक्शन होईल अशी संभावना आहे. महत्त्वाचं हे आहे की ह्या प्रभाग रचनेची सुरुवात झाली आहे म्हणजे आता आपल्या इथले जे राजकीय पक्ष आहे आणि त्यांचे कार्यकर्ता आहे त्यांनी आपापल्या प्रभाग रचनेच्या संदर्भात जागृत व्हायची गरज आहे. आणि त्यांची जी काही निघेल ते प्रभाग रचनेच्या त्याच्यात वांदे सूचना किंवा त्याचे अमेंडमेंट त्याच्यासाठी पण त्यांनी तयार देशाने नुसतं नंतर मग बोंबड्या मारून काही होणार नाही आहे. आणि विरोधी पक्षांनी पण खाली बोमाबोम किंवा हे करून पाहिजे नाही, तुम्ही त्या प्रभाग रचनेच्या विषयी तुम्ही जाणकारी घ्या आणि तुम्ही त्याच्यामध्ये लक्ष घाला आणि काय काय सूचना घ्यायच्या ते घ्या तुम्ही असं. हे कल्याण डोंबिवलीचे पत्रकार आहे. सर्वांचा धन्यवाद. ह्या आपलं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. कल्याण डोंबिवलीहून अमजद खान, NDTV मराठी, कल्याण.